सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव कुमारी शिवानी उमेश हरल. मी आता 8वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी. माझा विषय आहे अहिल्याबाई होळकर. मी यांच्याबद्दल तुमच्यासमोर 2-4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. ज्या काळात स्त्रियांना घराच्या उंबरठ्याबाहेर पाऊल टाकण्याची मुभा नव्हती, त्या काळात जिने घोड्यावर स्वार होऊन चतुरला पाणी पाजलं. ज्या काळात सतीजण्याची प्रथा होती, त्या काळात जिने वैद्याचं दुःख पासून प्रजा आपला पत्ते मांडलं, अशा रणरागिणीला न्याय निपुण राहिलेला माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. तर आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि उपस्थित माझ्या बांधवांनो, आज मी तुमच्यासमोर अशा एका व्यक्ती महत्त्वाचा इतिहास मांडणाऱ्या ज्याचा उल्लेख केल्यावर आज एक प्रत्येक भारतातून अभिमानाने बोलून येतो, त्यामध्ये माता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाई यांचा प्रवास साधा नव्हता. त्या एका छोट्याशा चोंडी गावातून होळकरांची सून झाल्या, पण येथील काही ते वेगळंच मान्य होतं. पती खंडेराव गेले, सासरे मल्हारराव गेले आणि पोटचा मुलगा मालेराव त्यांना सोडून गेला. एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात यापेक्षा मोठं दुःख काय असू शकतो? अहो, सामान्य स्त्री असती तर कोलमडून गेली असती, पण अहिल्याबाईंनी डोळ्यातलं पाणी काळजात जिरवलं आणि त्यांनी हातात तलवार घेतली. त्यांनी सिद्ध करून दाखवलं की स्त्री केवळ आपला नाही तर ती सृजनाची आणि सारांची शक्ती आहे. अहिल्याबाईंचा न्याय कसा होता? समोर स्वतःचा मुलगा जरी चुकला तरी त्याला शिक्षा देण्याची हिंमत अहिल्याबाईंची होती. राघवदादांनी इंदूरला स्वारी करण्याची धमकी दिली तेव्हा अहिल्याबाईंनी त्यांना एक पत्र लिहिलं. त्यात लिहिलं होतं, तुम्ही जर माझ्यासारखे व्हिडिओ करून हरलात तर जगात तुमचं तोंड काळ होईल, आणि जर तुम्ही जिंकलात तर एखाद्या स्त्रीला हरवण्यात कसला पुरुषार्थ? हे वाचून राघवदादांनी नमती घेतली. ही होती त्यांची राजकीय मुत्सद्देगिरी. अहिल्याबाईंनी केवळ युद्ध केली नाही तर त्यांनी देश वाढवला. काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत त्यांनी गाठ बांधले, विहिरी खोदल्या, रस्ते बनवले आणि मंदिरांचा जीर्णोद्धार केला. सोरटी सोमनाथ असो वा काशी विश्वनाथ, आजही तिथल्या दगडात अहिल्याबाईंच्या कर्तृत्वाचा सुगंध येतो. अहिल्याबाईंनी आदिवासींना जमिनी दिल्या तर त्यांना भुके प्रमाणात आणलं. त्या खऱ्या अर्थाने लोकमाता होत्या. आपण महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारतो, पण 300 वर्षांपूर्वी एका स्त्रीने सैन्य उभारलं, धनुर्विद्या शिकवली आणि राज्य चालवून दाखवलं. अहिल्याबाईंचा इतिहास सांगतो की स्त्रीला जर एक संधी मिळाली तर ती संपूर्ण सृष्टी बदलू शकते. अहिल्याबाई होळकरांची शान नव्हत्या तर त्या भारताचं स्वाभिमानाचा आणि संस्कृतीचं प्रतीक होत्या. शेवटी तोच म्हणेन मल्हाररावांचा अविश्वास होती ती, खंडेरावांची तलवार होती ती. दीनदुबळ्यांचा आदर होती ती, अन्यायासाठी साक्षात होती. इतिहास पुसला तरी पुसला जाणार नाही असं नाव म्हणजे अहिल्याबाई. नसानारं रक्त म्हणजे अहिल्याबाई आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी देणास पुरण म्हणजे अहिल्याबाई. अशा मातृशक्तीला, लोकमातेला मी पुन्हा एकदा कोटी कोटी प्रणाम करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जीवांचा बंगला नाही, हात 10 बोटे कसा सुरेख बनला. पाला पाचोळ्यानी काड्या करी चौचिलेच गोळा. जीवल्याशा जीवानेच झोका झाडाला टांगला. वाऱ्याच्या या तलावरी झुले हिरवा बंगला. सुगरणीचे घरटे जीव खोक्यात टांगला. पग गातो रोज गाणी होई अमृताची वाणी. एक अनोखे लावण्य देई पिला चार पाणी. खोपा सुबक सुंदर कसा विणला नाही मानवा कळला. बोटा परी तो बनला नाही मानवा कळला. बोटा परी तो बनला. मणिमाव कुणाकुणाच्या घरी जाऊन काय काय तिला शिकायला मिळाले आणि शिकायला मिळाल्यानंतर ती आनंदित होती. तुम्ही सुद्धा, मी जर का कृती केली की तुम्ही माझ्या बरोबर कृती करायची. तर मी कविता सुरुवात करते. माझ्या कवितेचं नाव आहे म्याव म्याव. काय कवितेचं नाव आहे? म्याव म्याव करत मणी निघाली कोणाच्या घरी गेली. म्याव म्याव करत मणी निघाली कोणाच्या घरी गेली. मुंग्यांच्या घरी वारुळात गेली. मुंग्यांच्या घरी वारुळात गेली. शिस्तीचे धडे तिने पाहिले. शिस्तीचे धडे शिकू लागली न आनंदाने नाचू लागली. म्याव म्याव करत मणी निघाली कोणाच्या घरी गेली. कोंबड्यांच्या घरी कुरड्यात गेली. पहाटेचा पाक ऐकू लागली. पहाटे उठणे मनी शिकली. आनंदाने नाचू लागली.
म्याव म्याव करत मणी निघाली कोणाच्या घरी गेली गाईच्या घरी गोठ्यात गेली गाईने वाटीभर दूध दिले दुसऱ्याला देणं मणी शिकली आनंदाने नाचू लागली म्याव म्याव करत मणी निघाली कोणाच्या घरी गेली मुलांच्या शाळेत आली बर का मणिमाव कुणाच्या आली तुमच्या शाळेत आली मुलांच्या शाळेत वर्गात आली पाटी पेन्सिल तिने पाहिले अ आ ई शिकू लागली आनंदाने नाचू लागली म्याव म्याव करत मणी निघाली कोणाच्या घरी गेली कोणाच्या घरी मला जीवनात तुझ्या परीक्षा आहे खास जीवनात तुझ्या परीक्षा आहे खास यशस्वी होण्यासाठी धरून ठेव आस यशस्वी होण्यासाठी धरून ठेव आस उज्ज्वल भविष्याचा होईल तुला भास उज्ज्वल भविष्याचा होईल तुला भास त्यासाठी प्रयत्नांची सोडू नको खास त्यासाठी प्रयत्नांची सोडू नको खास परीक्षेचा भाऊ करू नको बाळा परीक्षेचा भाऊ तू करू नको बाळा भीतीने त्याच्या सोडू नको शाळा भीतीने त्याच्या सोडू नको शाळा अभ्यासाचा जर करशील कंटाळा भाग्याला तुझ्या लागेल मग काळा परीक्षेचा ताण तू घेऊ नको बाळा परीक्षेचा ताण तू घेऊ नको बाळा सरावाने सर्व काही शक्य आहे तुला सरावाने सर्व काही शक्य आहे तुला अभ्यासाशी तू जर करशील गट्टी आनंदाने पेटेल मग तुझ्या घरातील भट्टी आज अवघड वाटेल तुला अभ्यासाची वाट सहज चढून जाशील तू यशाचा घाट तूच आहेस तुझ्या जीवनाचा आरसा चालवायचा आहे पुढे तुला ज्ञानाचा वारसा म्हणूनच धरून ठेव प्रयत्नांची कास माय बापासाठी तुझ्या आहेस तू खास नाय ठेशन उतराया माझ्या नशिबाची गाडी नाय ठेशन उतराया किती आले आणि गेले कुणी नाही केली माया माझं नशीब सांगत यो जलमाचा भोग कधी होईल र बरा देवा गरिबीचा रोग किती त्यात सणवार नाही गोड धोड झालं लाल मिरचीच्या देहाला थेंबा थेंबाच गत्याल लई येळाला बघितली मी विझलेली चूल दिस उगवला नवा उमले कष्टाचं ग फूल लई कष्टाळू आहे ग माझी मायाळू माऊली माझ्या पाचवीला पुजली तिच्या कष्टाची सावली झाली हाडाची ग काड पर मोडला नाही कणा कधी नाही ग सोडला तिनं स्वाभिमानी बाणा किती रडून सरल्या माय माऊलीच्या राती जिन कष्टान माखलं भरलं माप नाही हाती तिन्ही ऋतूला गाईली उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतूला गाईली तिन्ही कष्टाची ग कानी कधी नाही ग तुटलं तिच्या नेत्राचं ग पाणी माझ्या माऊलीच्या भाळी कोरलं कष्टाचं गोंधन माय सांगती जगाला लेक सुखाचं कोंदन घरधन्याची सोबत नाय लाभली मायला माय बापाच्या छत्रात नाय बाप मी पायला समद्या जगानं नाही केली तिच्या कष्टाची कदर तरी नाही घडळला तिच्या डोईचा पदर या उघड्या देहाला मुठ आभाळ पांघरू माय सदा म्हणे मला लेक लाडाचं पाखरू
माझी विनंती देवाला वाट सुखाची दाखव जिथं जाईल माय माझी मला तिथंच पाठव मला तिथंच पाठव